पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आता एक वेगळाच पॅटर्न सुरू केल्याची चर्चा रंगलेली आहे। बिनविरोध निवडून आलेल्यांना थेट मोठ्या पदाची संधी देण्याचा नवा पॅटर्न आणण्यात आलाय आणि याला आता राजकीय वर्तुळामध्ये महापौर बिनविरोध पॅटर्न असं नाव दिलं गेलंय। पण हा नवा पॅटर्न पक्षाला फायदा करून देणार की पक्षांतर्गत नाराजीचा स्फोट घडवणार याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट आपण पाहूयात। महापालिका निवडणुकीत बिनविरोध आलेल्यांना मोठी संधी। भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची पुण्यात चर्चा। नव्या पॅटर्नवरून पक्षांतर्गत नाराजीची शक्यता। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपचा पॉवर प्लॅन आता उघड होताना दिसतोय। ज्यांनी निवडणूक बिनविरोध जिंकली त्यांनाच महापौर पदाची संधी मिळत आहे। नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 35 क मधून मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या, तर पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक 6 मधून रवी लांडगे हे बिनविरोध निवडून आले। भाजपनं या दोघांनाही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महापौर पदाची संधी दिलेली आहे। यामुळे याची चर्चा सध्या पुणे शहरामध्ये जोरदारपणे सुरू असून त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे। पिंपरीमध्ये महेश लांडगे यांना चेक देण्यासाठी तर पुण्यामध्ये भाजपच्या एका मोठ्या नेत्याला चेक देण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांनी निवडून आलेल्या या दोन्ही नगरसेवकांना महापौरपदी बसवलंय। रवी लांडगे आणि मंजुषा नागपुरे हे दोघेही हिंदुत्ववादी नेते आहेत। या दोन्हीच्या पाठीमागे कुठेतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। रवी लांडगे असू द्या किंवा मंजुषा नागपुरे असू द्या, हे तसे RSSच्या संबंधित नेते मंडळी आहेत। दीर्घकाळ ते हिंदुत्ववादी संघटनांशी निगडित आहेत आणि या आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या विचारांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी महापौर करण्याचा RSS कडून प्रयत्न केला गेलेला दिसतोय आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीसांशीही बोलणी झालेली असावी। महापौर निवडीचा हा निव्वळ योगायोग आहे अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आलेली आहे। महापौर पदासाठी जाहीर केलेल्या दोन्हीही उमेदवारांचं संघटनेत काम आहे। त्यांनी आपल्या कामाच्या जोरावरच ही संधी मिळवली असून या निर्णयामुळे कुठेही नाराजी नाही असा खुलासा भाजपनं केलेला आहे। निव्वळ योगायोग आहे। पार्टीचे प्रत्येक ठिकाणचे निकष वेगळे असतात। प्रत्येक ठिकाणच्या निकषाप्रमाणे पार्टी सारासार विचार करून निर्णय घेते। शेवटी महापौर आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही महत्वाची शहरं आहेत। पुणे महापालिका राज्यात क्रमांक 2 आहे, पिंपरी चिंचवड राज्यात क्रमांक 3 आहे। अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला सारासार विचार करून सर्वांगीण विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो आणि त्यात हे कॅन्डिडेट परफेक्ट बसल्याचं दिसतं। पुण्यामध्ये भाजपचा महापौर पॅटर्न हा राजकीय मास्टर स्ट्रोक आहे की पदांची सेटिंग अशी ही चर्चा पक्षात सुरू आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतला भाजपचा हा अंतर्गत संघर्ष आता उघडपणे बाहेर येताना दिसतोय। आगामी काळात हा संघर्ष राजकीय स्फोटामध्ये परावर्तित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।